ही पवनचक्की इथून निघलोय आता गाडीवर बसलेले आहेत. हे आमचे पवार सर ब्लॅक पर्ल जहाज घेऊन निघालेले आहेत. पायरट्स ऑफ कॅरिबियन कॅप्टन जॅक स्पॅरो. आणि हे आमचे मध्य सर आदिवासी द रिअल ओनर ऑफ इंडिया. आता हे पण निघालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आमचे संतोष भाऊ मधगे हे पण लवकरच नाव टाकणारच गाडीवर. ही स्प्लेंडर हवेत उडवली होती यांनी आणि निघाले गणेश. आणि चला आता परतीच्या मार्गावर ही पवनचक्की इथून निघालोय. आखरी शेवटचा टप्पा समाप्त झाला. वरून खाली आलो होतो या डांबरावर. जेवणाचा बेत करायचे आणि त्यासाठी इथं फाटीमोडाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. हे नितीन मधगे सर आणि हे आमचे लक्ष्मण मधगे सर. आणि आजच्या पूर्ण कार्यक्रमाचे स्पॉन्सर आमचे पवार सर. पवार सर विदर्भाचे फाटी मोडण्यात एक्सपर्ट आहे. एक नंबर. नाद नाही करायचा. प्रशासकीय बदली त्यांचं गाव आठवत नाही पटकन त्यामुळे टापकन बोललो. मधगे सर नमस्कार. मी लक्ष्मण मधगे आणि हे मधगे सर काय सांगताय. दीपराज हांडे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आज शिंगेचा डोंगर या ठिकाणी ट्रॅकसाठी निघालो होतो. आणि अत्यंत चांगल्या स्वरूपाची या ठिकाणी दीपराज हांडे यांनी नियोजन केलं आणि अत्यंत नियोजन पद्धतीनं आम्हाला शिंगीच्या डोंगरावर नेऊन खाली पण उतरवलेलं आहे. आता जेवणाची व्यवस्था होत आहे. आमचे सहकारी आमचे दिलदार मित्र आदरणीय पवार सर यांनी फाट्यांचं नियोजन केलेलं आहे. आता ही फाटी घेऊन आम्ही खाली जाणार आहोत आणि फाटी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी गावातून एक कोंबडा आणणार आहोत आणि कोंबड्यानंतर आम्ही मस्त मध्ये मराठवाड्याचा दमदार असा रस्सा बनवण्याचं काम आदरणीय पवार सरांवर आहे. आणि आमचे सहकारी संतोष असेल, नितीन असेल, गणेश असेल आणि आमचे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आदी दीपराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रिप मला वाटतं जेवणानंतर संपत आहे. धन्यवाद. मधगे सर कांदा कापताना कसं कांदा सुरीनं कापला. बोट वाचवा नाही तर वांदा होईल. शाळेवर परत खडू नाही जाता याचा जपून. सर काहीतरी स्टेटस टाकण्यामध्ये मग ना याला सोडून द्या ना. सोडून द्यायला कोणतरी पाहुणे जेवला नाही अजून. हा गण्या आणि हा संतोष भात बनवून दमलेले नितीन शेठ. आमचे नितीन सर डायरेक्ट झोपी गेलेले आहेत. मटण आलेलं आहे. कोंबडा की एक कोंबडी आणलेली आहे. जास्त आहे आणि कचकच कापू नका वांद करशाल. गण्याला चटका लागल बरं गण्या जाशील. आचारी गाणं बनवत आहे. डायरेक्ट आला पाहिजे कॅमेरा. डायरेक्ट हाता का आला पाहिजे. निकाल गाणं बनवते. हा गाणा हाच तो गाणा. आणि हे मधगे सर आणि अगणू काय काम असं नाही. आणि असं तू नुसता कांदा कापाय राहिलाय पण काम काय करीना. तुझा सुरी मागवतो.
संतोष मधगे आलेले आहेत पाणी नेण्यासाठी. हे चक्क 5 किलोमीटर लांब गेले होते पाणी आणायला आणि आलेले आहेत. बघूया बरं आता किती पाणी आणले. आलं का भेंडी? तुम्हाला कुमथीला आणायला सांगितली होती, आणली नाही तुम्ही. अरे काय लाजा वाटू द्या तुम्हाला जरा. हां असं असते काय? हा आमचा गणूस काय कामाचा नाही पण जाऊ दे म्हणते आपले बिन म्हणून सांभाळायचं. आता आणि हा संतोष हा खतरनाक माणूस आहे. पाठवील तिथं काम करणार मी करणार, माघार नसते. हळद लागली आणि टंट्यानं वाजलं, मटण शिजलं. आणि संतोष तुझी बेल नाही वाजली अजून. संतोषची बेल जर वाजली तर मटण शिजलं बा. कचकच कांदा कापून झाले. आणि हा आता कसं फाट मोडायची टोप पाडशील भेंड्या तर मगाशी विषय झाला आमचा. म्हणलं फाट टोप उलटा व्हायचा. यार पीच पाणी होतं ना प्यायचं पाणी बघा. घ्या वाडा 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 त्याला वास येते त्या पाण्याचा. वाडा 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 तू तेच नाही. चला 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 घ्या टपकन. मध्ये सर वाढायला बरं का. या ठिकाणी हा कांदा झाला असा. त्याच ठिकाणी आता कांजी वाढणी कार्यक्रम चालू आहे. अजिबात भांडणं करायची नाही. मोठा पिशू काळीच कोणी शोधायचा शोधायचं नाही. बारीक पिशू मोठा पिशू गुपचिप खायचा. गुमान कावर 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 किती लेग पीस केवढा आहे. पीस एवढा होता. हेरू नकोस. याला 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 वाडा याला वाडा हावऱ्या आणि करायला लागला. हो याला वाडा बघा. संतोषला द्या बस. संतोषचा जीव झाला त्याच्या पायी कांजा पायी. त्याला कांज वाडा. संतोषला हाडकं दे. संतोष तो हाडकं घे. गणा गणाला दिलं. गणाला हाडी दिलेली आहे. संतोष पका गाय होय त्याला द्या. खावा रे कांदा खावा. आणि मला फक्त वाईस भात द्या बाकी काय नको. नको तुला कांजी नाही आवडत. नाही जेवलो मी. ही उडी संतोष घे दिला ना बाळा. असं काऊन करून राहिलं बे. तुला का वायला दिले का रे? हो मध्ये सर याला वायला दिले. अरे काय पोऱ्या घे खाऊन चल. विदर्भात गेला मराठवाड्याला गेला. बाकर नको बा. कृष्णा वागचौरे नंतर कृष्णा वागचौरेने फोन केलेला आहे. घ्या वाढून.